शकता माझ्याप्रमाणे ही रेसिपी सोपी अगदी एकदम 10 मिनिटात बनणारी ही एकदम रसाळ आणि लुसलुशीत तोंडात विरघळणारी आणि सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. गॅरंटी आहे की पहिल्यांदाच इतकी सोप्या पद्धतीने बनेल, परफेक्ट रेसिपी बनेल. आपण मार्केटमधनं जेव्हा काही मिठाई आणतो ती खूपच महागडी असते आणि खूप महाग असते आणि कशी बनवली जाते माहित नाही. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. तर इथं मी एका मोठ्या कढाईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथं आपण 250 ग्राम हे सुकं खोबरं घेतलेलं आहे. इथं आपण हे सर्व खोबरं पाणी गरम झालं की सर्व खोबरं पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. तुम्ही 2 मोठे नारळही घेऊ शकता. हे 250 ग्राम खोबरं आहे. आता ह्याच्याबरोबरच आपण घालणार आहोत अर्धा कप इतके बदाम. वजनाने पाहिले तर 60 ग्राम बदाम आहेत. हे सर्व आपण त्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि 10 मिनिटं आपण ह्याला उकळून घ्यायचं आहे झाकण ठेवून. आणि 10 मिनिटानंतर पहा चांगले उकळले गेलेले आहेत. आता ह्यांना आपण गाळून घ्यायचं आहे. ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपण आता. आणि हे पहा मी पाणी काढून घेतलंय. थोडा वेळ गार होऊ द्यायचंय त्याला. थोडंसं गार झालं की आपण त्याला एका डिशमध्ये घेऊयात आणि सर्व बदामचे आपण सालं काढून घेऊयात. थोडंसं आणि एकदम सोप्या पद्धतीने हे साले निघतात. थोडंसं वरनं तोडलं की लगेच बदामची सालं पूर्ण निघतात. आणि हे पहा मी सर्व बदामची सालं काढून घेतलेले आहेत. आता खोबऱ्यालाही आपण वरचे जे काळा भाग आहे खोबऱ्याचा तो आपण पूर्णपणे पिलरनी काढून घ्यायचा आहे. आणि हा उकळल्यामुळे ना पटकन निघतो. जास्त वेळ लागत नाही काढायला. आणि मी आता हे सर्वाची सालं काढून घेतीये पूर्ण खोबऱ्याची. आपल्याला कारण की वरचा काळा भाग वापरायचा नाही आहे या लाडू रेसिपीसाठी. आणि हे पहा अशी सर्व सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत. मी सर्व नारळाची सालं काढून घेते. हे पहा मी सर्व नारळांची सालं काढून घेतलेली आहेत. आता ह्याला आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. बारीक काप करून घ्यायचे त्याची. आणि खूप सहजपणे हे जे काप होतात आणि बारीक बारीकच तोडायचं आहे आपल्याला हे, कारण की आपण ह्याला मिक्सरलाच लावणार आहोत, फिरून घेणार आहोत. तर जसं हवंय तसं बारीक बारीक चिरून घ्या तुम्ही, त्याला कट करून घ्या. मी सर्व नारळाला बारीक कट करून घेणार आहे. हे बघा हे असं पातळ पातळ तुकडे केलेले आहेत मी त्याचे. सर्व नारळाचे मी त्याचप्रमाणे तुकडे करून घेणार आहे. आणि हे पहा मी पूर्ण नारळ चिरून घेतलेला आहे. आता आपण ह्या नारळाला आणि बदामला आता आपण मिक्सरमधनं फिरून घ्यायचं आहे. तर एका वेळेला मी अर्धच पोर्शन घालतीये. पूर्ण नारळ आणि बदाम वापरत नाहीये मिक्सरमध्ये, कारण की ते फिरलं जाणार नाही म्हणून अर्ध अर्ध मी फिरून घेतीये. आता हे बाकीचं मी बाजूला ठेवून आता हे पहिला एकदा फिरून घेणार आहे. आणि पल्स मोडवर फिरवायचं आहे, थांबून थांबून. एकाच वेळेला फिरवायचं नाहीये मिक्सरमध्ये, नाहीतर त्यातनं खूप तेल रिलीज होईल. आणि हे पहा मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे. एकदम बारीक नाही होत, बरडबरडच असतं हे, कारण की नारळ आहे. तर इथे एक नॉन स्टिकी पॅन घेतलेला आहे मी. सर्व नारळ आता जो नारळ आणि बदाम आपण मिक्सरमध्ये फिरवलेला आहे ते ह्या पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन नसेल तर तुम्ही एखादी कढाईही वापरू शकता ह्याच्यासाठी. आता मी पूर्ण नारळाचं हे बारीक करून घेतलेलं आहे नारळ आणि बदामला. आता गॅसची फ्लेम ऑन करायची आहे आणि ह्याला मीडियम टू लो फ्लेम वरती सतत परतत आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे, कारण की ह्याच्यातला आपल्याला कच्चेपणा काढून घ्यायचा आहे बदामचा आणि नारळाचा. कंटिन्यूस हलवत आपल्याला त्याला थोडा वेळ कुक करून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 चमचा इतकं तूप घालतीये. इथे तूप घातलं नाही तरी चालतं, पण आपण घालतोय कारण की तुपानी चव खूप छान येते लाडूची, त्यामुळे आपण तूप घालतोय. तर 1 चमचा खूप पुरेसा होतो, कारण की नारळामध्ये त्याचं स्वतःचंही तेल असतं भरपूर प्रमाणात, त्यामुळे 1 चमचा खूप होतो. आणि आता ह्याला एक 3 ते 4 मिनिटं आपण छानपैकी परतून घेऊयात तुपामध्ये. ह्याचा कच्चेपणा जोपर्यंत जात नाही आणि एक छानसं हे
आता हे पहा मी हलवत हलवत त्याला छान सुगंध येईपर्यंत आपल्याला परतायचं आहे त्याला. आता हे नारळ मी 3 ते 4 मिनिटं परतलेलं आहे आणि आता इथे मी दूध घेतलेलं आहे. थोडंसं अगदी दूध घेतलेलं आहे पाववाटी. त्यामध्ये काही केसरचे धागे घातलेले आहेत आणि थोडंसं मी ऑरेंज असतो ना त्याची पावडर टाकलेली आहे. म्हणजे आपल्या लाडूला छान असा ऑरेंजचा फ्लेवर येईल. खोबरं आणि ऑरेंज खूपच मस्त फ्लेवर येतो. आणि जर ते नसेल तर तुम्ही ह्याच्यात थोडीशी हळद टाकू शकता अगदी चिमूटभर. आणि आता अर्धा कप मी दूध घातलेलं आहे आणि आता हे दूध घालून सर्व दूध ह्याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे थोडा वेळपर्यंत. जोपर्यंत दूध सर्व काही आटत नाही तोपर्यंत आपल्याला फिरवायचं आहे. आता हे पहा दूध सर्व काही नारळाच्या ह्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि आता दूध दिसत नाहीये. तर आता या स्टेजवरती आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1/3 कप इतकी साखर. आता ही साखर पटकन विरघळेल ह्याच्यामध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा कप साखरही घेऊ शकता. मी 1/3 कपच घेतलेली आहे. कमी घेतलेली आहे थोडी. आणि ह्याला मिक्स करून घेऊया. आता खोबरं आणि बदामचं हे पावडर जी आहे आपण जे मिक्सरमध्ये फिरून घेतलं, आता हे सर्व गरम आहे त्यामुळे साखर पटकन विरघळते ह्याच्यामध्ये. तर थोडा वेळ मिक्स करून घेऊयात आपण ह्याला. टोटल रेसिपीला मला 8 मिनिटं लागलेले आहेत आपल्या पूर्ण करण्यासाठी. तर ह्याला मस्तपैकी मिक्स करून घेऊयात साखर वितळेपर्यंत. आणि साखर वितळायला जास्त वेळ लागणार नाहीये. आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया हाफ कप इतकी मिल्क पावडर किंवा तुम्ही खवाही वापरू शकता अर्धा कप. दोन्हीपैकी एक काहीतरी तुम्ही असेल ते वापरा ह्याच्यामध्ये. आणि ह्याला पण आता छानपैकी आपण सर्व गोष्टींना मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सर्व गोष्टी एकजीव झाल्या की मग आपण शेवटी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1 चमचा इतकी वेलची पूड, टेस्ट अनुसार. तसं नारळालाही त्याचं स्वतःचं टेस्ट भरपूर असतं. थोडीशी वेलची पूड आपण अजून जरा ॲड करतोय फ्लेवर वाढवण्यासाठी. तर नक्की ॲड करा. आणि आता सर्व गोष्टींमध्ये वेलची पूडला छानपैकी मिक्स करून घेऊयात आपण. मिश्रणमध्ये पूर्णपणे. चला आपलं मिश्रण रेडी आहे पूर्ण. आता ह्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया किंवा मोठ्या पतेल्यामध्ये काढून घेऊयात भांड्यामध्ये आणि गार करायला ठेवूयात. कारण की आता खूप गरम गरम आहे त्यामुळे लगेच लाडू ओळता येणार नाहीयेत. हाताला चटके बसणार. त्यामुळे आपण सर्व काही काढून ह्याला थोडा वेळ गार करायचं आहे. अगदी एक 5 ते 6 मिनिटं लागतात ह्याला गार होण्यासाठी. थोडंसं मिक्स करून हलवून वर खाली करून तुम्ही एक 5 मिनिटात हे लगेच गार होतं. जास्त वेळ लागत नाही. आणि अगदी पूर्ण रेसिपीला 10 ते 15 मिनिटाच्या आतच ही रेसिपी रेडी होते. आता बघा गार झालेलं आहे पूर्ण. आता थोडा थोडा गोळा घेऊन आपल्याला जसे छोटे मोठे लाडू बनवायचे असतील त्याप्रमाणे आपण घेऊन ते मिश्रण लाडू ओळायचे आहेत. आणि खूपच सोप्या पद्धतीने हे लाडू ओळले जातात. जास्त कष्ट केलं करावं लागत नाही. आणि हे पहा किती मस्त असे लाडू ओळले गेलेले आहेत. एकदम छान आणि खूपच तोंडात घालताच विरघळणारे आणि रसरशीत असे हे लाडू तयार होतात. खूपच स्वादिष्ट लागतात खाण्यामध्ये. आता ह्याला इथं मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं घोळून घेऊयात आपण ह्याला. म्हणजे थोडंसं गार्निशिंगसाठी सुंदर दिसतात अजून लाडू आपले. तर आता सर्व लाडू तशाच प्रकारे बनवून घेऊयात. आणि आपले हे पहा सर्व लाडू बनवून रेडी होत आहेत.
तुम्हाला अशा सोप्या रेसिपी आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर दाबून, म्हणजे जेव्हा पण आम्ही व्हिडिओ टाकू तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील सर्वात आधी. आणि अशा सोप्या आणि इझी आणि हेल्दी रेसिपींसाठी आम्हाला नक्की फॉलो करा. आणि आता आपण गार्निश करूयात ह्याला. हे बघा आपले सर्व लाडू बनवून रेडी आहेत. आता त्याला आपण गार्निश करणार आहोत काहीतरी पंपकिन सीड्स बरोबर, किंवा तुम्ही पिस्ताही वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला गार्निश करू शकता. आणि मस्त या रक्षाबंधनला किंवा गणपतीमध्ये सणासुदीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूपच मस्त आणि खूपच सोपी रेसिपी आहे आणि घरामध्ये सर्वांना आवडेल ही रेसिपी. खूपच कमी तुपामध्ये खूपच कमी साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवलेली आहे आजची. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर दाबून. आणि पुन्हा भेटू अशा सोप्या रेसिपींबरोबर. बाय बाय.